नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त बोपुडीमध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आलेली आहे. आता या मिरवणुकीमध्ये आपण सहभागी होणार आहोत. जय शंभूराजे ही मी निलेश अशोक कांबळे धर्मवीर जय श्रीराम जय शिवराय जय शंभूराजे. मी निलेश अशोक कांबळे धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठानचा अध्यक्ष. ही मिरवणूक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आहे. बोपुडीमध्ये वर्ष कोण म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. न्याय
जय देव जय जय शिवराया यायानन्य शरणाया ताराया जय देव जय जय शिवराया यायानन्य शरणाया ताराया जय देव जय देव जय देव जय देव देशावर छानसा झाला आला आला सावध हो शिवभूपाला सदगदिता भूमाता दे तुझा केला करुणारव भेदुनी तव हृदय का गेला जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय जय शिवराया यायानन्य शरणार्या ताराया जय देव जय देव जय जय शिवराया जगदम्बाजी स्वशुंभादिक भक्षी दशमुख मर्दूनि श्री रघुवर संरक्षी पूता भूमाता म्लेच्छा ही छळता तुझगण शिवराया तिज कोण तुझा त्राता जय देव जय देव जय देव जय देव जय जय शिवराया यायानन्य शरणार्या ताराया जय देव जय देव जय जय शिवराया
सामूहिक शिववंदन की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की हिंदू राष्ट्र की धर्मासाठी झुंजावे झुंजून यावत्यास मानावे मारिता मारिता घ्यावे राज्य फुले देशद्रोही तुके कुत्ते मारो निघालावे पडते देवदास पावती फते यदर्ती संशय नाही देव मस्तकी धरावा अवगाढ कल्लोळ करावा मुलक बढवावा की उडवावा धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की हिंदू राष्ट्र की शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे कैसी असे सकलचा केला त्याग म्हणून साधिले तो योग राज्य साधनांची लगबग कैसी केली या उमेद करावे विशेष कधीच बनवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांची आठवावे जीवित दृढवत मानावे यलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की हिंदू राष्ट्र की नमः पार्वती पते हरे 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 सियावर प्रभु रामचंद्र की पवन सुधा हनुमान की गो माता की भारत माता की वंदे वंदे जय श्रीराम जय जय श्रीराम शिवछत्रपती संभाजीराजे आणि आज या ठिकाणी धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान बोपोडी या महाराजांच्या जन्मदिनानिमित्त आज इथं भव्यदिव्य कार्यक्रमाचं आयोजन इथले संस्थापक राजाभाऊ बरिहट यांनी केलं. तसं जीवनामध्ये संभाजीराजांनी काय केलं याचं थोडं जरी प्रतीक म्हणून आपण सर्व मावळे छत्रपती शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात जन्माला यावं मान्य, पण किमान आपल्या घरात एक मावळा, कारण छत्रपती कोणाच्या घरी जन्माला येणार आता नाही आहे हे बोलतात. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावं, पण ते कार्य आता ह्या जगामध्ये कलियुगामध्ये कोणी करू शकत नाही. पण किमान एक घरातील आपला व्यक्ती मावळा म्हणून या धर्मासाठी सनातन हिंदू धर्मासाठी काम केलं पाहिजे. आता हे कार्य चालू असताना प्रत्येकाने रोज टिळा लावला पाहिजे आणि आपल्या माता भगिनीवर कुठंही अत्याचार झाला, कारण संभाजी महाराजांनी किती अत्याचार भोगला फक्त तुम्ही पिक्चरमध्ये थोडाच बघितला आहे. ओरिजिनल बघितला असता तर तुमच्या पायाखालची वाळू सरकली असती, कारण त्यावेळेची जी शिक्षा होती ही आपल्या पिक्चरमध्ये दाखवत नाही. बरेच भाग कट केले की ज्याच्यामुळं हिंदुत्व खूप जागं होईल आणि हे अर्धे उर्धे जेवढे आहे हे इथून काढायला वेळ लागणार नाही. आता ज्या घटना चालू आहे, आपल्या देवाची विटंबना चालू आहे, आपल्या देवाच्या पोस्टरवर टॉयलेट केली जाते. अन्नपूर्णा म्हणजे माता पार्वती पौडला जी प्रकार घडला असा कुठेही प्रकार झाला तर तो आपण आता सहन करायचा नाही. जर आपण, मी कधी कधी वाकडं बोलतो, एक माता पित्याची औलाद असेल तर खरंच सहन करणार नाही, आणि जर सहन केलं तर त्यावेळेस आपण आपल्याला स्वतःला समजून घ्यायचं की आपल्या रक्तात बदल झाला आहे, कारण आता सनातन हिंदू धर्म जागृत झाला आहे. त्यामुळं ह्या जागृतीला आपण कायम पेटत ठेवायचं आणि हा जो कार्यक्रम या पद्धतीत आहे याच्यापेक्षा मोठा कसा होईल. प्रत्येक घरातून एक पुरुष आणि एक महिला
म्हणजे झाशीची राणी आपली बहीण असते तर तिला झाशीची राणी कशी बनवावं याचं धडे आपण आपल्याला घरात दिले पाहिजे. या कार्यक्रमाला मला बोलवलं त्यामुळं त्या पद्धतीनं धर्मवीर शंभू प्रतिष्ठानचे मी मनापासून अभिनंदन करतो. आणि मी कॅन्सरवर औषध फ्री चालू केलं आहे. ज्या आपल्या घरात कोणालाही नसावं पण आजूबाजूला परिचित जर कळलं की बा कॅन्सर आहे त्याला कृपया माझा पत्ता द्या किंवा सागर भाऊ किंवा राजेंद्र भाऊ यांच्याकडं नाव नोंदणी करायची, त्याला औषध आपण फ्रीमध्ये देऊन टाकू.